आपल्यापर्यंत येत आहेत. बघा हे सुंदर असं सेवा कार्य चाललंय, भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी होतंय आणि अखंड मात्र एवढा असा महाप्रसाद रोज काला स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतोय. सुंदर अशा इकडे हा ज्ञानरूपी सप्ताह आणि सुंदर असं ज्ञानार्जन केल्यानंतर तुम्हाला मात्र अन्नदानाचं कार्य पाठीमागे चाललेलं आहे. सुंदर असा पेंडाल टाकला, पंक्ती टाकून हे सगळे मंडळी मात्र आपल्याला जेवणाची व्यवस्था केली आहे का, कारण दानाला फार महत्व आहे. कालही सांगितलं, आजही सांगते. हे बघा इकडे चाय वाटतायत का, कारण इतरत्र ठिकाणी तुम्ही कुठंही द्या, घरी किती पंक्ती देत असेल. नातलं ग बोलवत नाही, मोठमोठे नातलं ग बोलवतात, ज्याच्या घरी संपूर्ण सगळं काही जेवायला आहे त्याला जेवायला बोलवता. काही फायदा नाही असं मी म्हणत नाही हो, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा कोणाला जेव घातल्याने होईल माहित आहे, जे या धर्ममंडपामध्ये येत आहेत, भगवंताचं नामचिंतन करते, नाम श्रवण करते आहे, तिथला एक व्यक्ती जेवला ना तर 1000 पटीने घरी पाहुणा जेव घालण्यापेक्षा जास्त पुण्य प्राप्त झाल्यावर राहणार नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यं, बोला सर्वांनी म्हणा. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमः पार्वती हर हर महादेव. पंचमुखी गिरिजा पार्वती मन हर हर आणि एवढं नाम चिंतन केलं आणि प्रकट झाले, एवढा नामाचा महिमा येतात. आणि पुढे या भोले बाबांचे मात्र एक पुत्र आपण बघितले, कार्तिकजी, आणि दुसरे आता बघणार ते म्हणजे कोण, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. एक दिवशीचा प्रसंग आहे. पार्वतीला विचारलं, अहो स्वामी, जरी कार्तिक असला तरी मात्र माझ्या उदरी मात्र पुत्र नाही, काय करावं. त्यावेळेला भोले बाबांना मात्र स्मरण झालं आणि भोले बाबा सांगतायत, अगं पार्वती, तू काही सर्वसामान्य स्त्री नाही, तू तर साक्षात जगत जननी जगदंबा आहे, आणि म्हणून तुला विस्मरण झालेलं आहे. तू आदिशक्ती जगत जननी आहे आणि तू मात्र स्वपुत्र स्व उदरातून जन्म देऊ शकत नाही. स्वामी, देवादिदेव महादेवांनी भोले बाबा आपल्या पत्नीला सांगतात, बघ तुला वाटतंय ना, तर तू ज्या दिवशी ठरवशील त्या दिवशी मात्र काय कर, तर तुला जे इष्ट वाटेल, आराध्य वाटेल, सुंदर वाटेल, त्या मात्र वस्तूला काय कर, तर तयार कर आणि त्याच्यामध्ये मात्र आपला प्राण
तो तुझा पुत्र झाल्या वाचून राहणार नाही. आणि हे स्मरण मात्र पार्वती मातेला झालेलं होतं, तिच्या लक्षात होतं. आणि मग पार्वती माता तिथून मात्र ते स्मरणात ठेवून निघाल्या. आणि रोजचा एक दिवशीचा प्रसंग असा घडला. नियमित पार्वती माता स्नान करायच्या. आपण देखील करतो ना, स्नान म्हणजे आंघोळ. आंघोळ करायला लागले आता. आणि भोले बाबा मात्र नियमित अखंड आपल्या कामानिमित्त वास्तव्य करायच्या कैलासावरती. कैलासावरती बाकी कुठं काय, कुठं नाही, भ्रमण करून यायचे भोले बाबा. आणि भोले बाबा आले की सगळं विसरून जायचे, कारण भोले आहे, भोळे आहे. आणि सगळं विसरून गेले की पार्वती माता स्नान करत असल्या तरी आतमध्ये प्रवेश करायचे. आणि हे मात्र पार्वती मातेला योग्य वाटलं नाही. आणि म्हणून पार्वती मातेने एक दिवस देवादिदेव महादेवांना सांगितलं, स्वामी स्वामी, काय सुंदर महादेव ते दिसत आहेत. पण ती पार्वती माता स्वामीला सांगत आहे काय, अहो स्वामी, आता भाड आले, भाड विमोर झाले होता ना. अहो स्वामी, तुम्ही हे आतमध्ये येणं उचित नाही बरं का. मी स्नान करताना मात्र नाही यायचं सांगितलं. भोले बाबा म्हणाले, अगं मी भोळा. भोले बाबा म्हणतात, मी भोळा, माझ्या काही लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे मात्र मी आपलं काम झालं की सरळ घरात येतो. बरं तू एक काम कर ना. भोले बाबा म्हणतात पार्वतीला, तू एक काम कर ना पार्वती, तू जेव्हा स्नानाला जाते की नाही, आंघोळ करते की नाही, तेव्हा मग काय कर, तर आपला पुत्र कार्तिकला मात्र दाराजवळ ठेव. लक्ष ठेवेल तो आणि त्याचं लक्ष राहील तर मग निश्चित मात्र मी येणार नाही का, कारण तो मात्र मला अडवेल. करता पण सगळ्यात प्रथम काय करावं, तर वर्णने स्नान करावं. आंघोळीला फार महत्व आहे, स्नानाला फार महत्व आहे. सर्वप्रथम स्नान करावं, आंघोळ करावी, नंतर स्वयंपाक बनवावा. आता कलियुग आहे. आधी स्वयंपाक, मग जेवण, आणि सगळं झाल्यावर मग तुमच्या इथं माहित नाही बा, आमच्या तिकडे तसंच चालतंय. कारण पूर्वी नवरी नवरदेव जर लग्न ठरवायचं असेल, मुलगी पाहायला जायचं असेल, मुलगा पाहायला जायचं असेल, तर मुलगी पाहायला मुलगा पाहायला जायचे. आणि गेल्यानंतर मग काय प्रश्न विचारायचे. विचारतात का इकडं, सध्या आम्हाला पाहायला पाहुणे नाही आले, पण आता बघितलंय, कारण कीर्तनाला गेली आणि मग काय तर आमचे चुलत दादा आहे, त्यांच्याकरता मुलगी पाहायची होती. मग आमच्या नात्यातले सगळे काही मोठे बाबा आहेत, काका आहेत, बाबा आहेत, म्हणायला लागले, एक काम कर ना, एकाच गाडीत भागते आपल्या, आपण त्याच गाडीत जाऊ आपल्या, आणि गेल्यानंतर कीर्तन होईल. कीर्तन झालं की मग आपण तिथूनच 10-15 किलोमीटरवरती गाव आहे, 15 मिनिटामध्ये आपण जातो. 15 मिनिटामध्ये गेलो, 15 किलोमीटर गाव आहे, होऊन जाते आपलं काम. मी म्हटलं हरकत नाही बाबा, वागतंय, मग कीर्तन करू. कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर मग 15 किलोमीटर गाव होतं, तिकडून गेलो आम्ही. कशाला, मुलगी पाहायला, मुलासाठी, दादासाठी. आणि मग मुलगी पाहायला गेलो. गेल्यानंतर बसले सगळे, तिला प्रश्न विचारत होते. तेव्हा मला आता आठवलं, प्रश्न विचारतात, ताई तुम्हाला काही येतंय का, तर ती ताई म्हणाली, हो ना मला येते म्हणे. मी म्हटलं काय काय येते सांगा ना. म्हणे मला खोकला येते. खोकलायला लागले माझ्या समोर. म्हटलं मस्त आहे, खोकला येते, आणखी काही म्हणे काय नाही, मला उलट्या येते, मला ताप येते. म्हटलं विचारत काय आहे मी. मग लगेच दुसरा प्रश्न विचारला मी, अहो ताई मला तसं म्हणायचं नव्हतं, तुम्हाला काय काय करता येते. त्या म्हणाल्या, मला फेसबुक चालवता येते, इंस्टाग्राम चालवता येते, स्नॅपचॅटवरती रील्स पाहता येते,
असं म्हणायचं नाही मला. म्हटलं हो ताई, माझ्यासोबत एक व्यक्ती होते, ते म्हणायला लागले ताई कीर्तनाला जातात, कथा करतात, तुम्हाला गायन बियन येते का? येत असेल तर मग जमलं तुमचं जोड, जात जा ताई सोबत. कशाला? त्या म्हणाल्या हो ना येते ना मला गायन. आणि तेवढ्या शेजारच्या व्यक्तीने म्हटलं जमलं आपलं बजेट. तिला म्हणाले गाऊन दाखवा ना, गाऊन दाखवा ना. म्हटल्याबरोबर ही काय तर धडधड धडधड गेल्या आतमध्ये, घरात गेल्या आणि घरात जाऊन मग काय आणलं गाऊन, ते झबलं घालायचं, आणलं गाऊन, हे घ्या म्हणलं गाऊन. बस दिलं गाऊन. जसं गाऊन दिलं, अरे 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 ते बोललं तारावरून काढून आणलेलं होतं. लगेच तिच्या आत्याने म्हटलं अगं हे बोलाय बोलाय, वाळू दे वाळू दे. लगेच ती गेली बाहेर आणि काय मुठभर वाळू आणली, घ्या म्हणे वाळू. असं म्हटलं होतं का? पण अर्थाचा अनर्थ होता कामा नाही. कारण सध्या कधी येऊ काय होईल नेम नाही महाराज, नाही का? पूर्वी पतिदेवाने टाकलेलं आसन असेल, झोपासाठी जे काही अंथरूण पांघरूण असेल, पतिदेव म्हणजे नवऱ्याने टाकलेलं असेल तर पत्नी झोपत नव्हती महाराज. वर्ण नाही, जी आकृती प्रसूती आणि देवूती सांगितली की नाही, ते देवूती, त्या देवूतीला पाहायला कर्दम ऋषी ज्यावेळेला हा प्रसंग आहे तर आसन टाकलं होतं कर्दम ऋषीने, ती देवूती बसली नव्हती, फक्त हात ठेवला होता आसनावरती. का? कारण शास्त्र सांगते पतीने टाकलेल्या आसनावरती पत्नी बसून. आता कधी उभ्या नाही का? आता काय अंतरून हे इकडले टाकतात आणि झोपायला एवढं नाहीये. तर पुरुष मंडळी मात्र अंतरून टाकणं तर सोडाव, आता कुकर ह्या लावतात आणि म्हणतात का जाऊन येते शेजारचींकडे, तोपर्यंत शिट्ट्या मोजत जाऊन गॅस बंद करायचो. म्हणतात की नाही? एवढंच नाही तर कपडे ह्या धुतले, वाळून टाकले की म्हणते हो थोडेस वाढले की काढून ठेवायला. काढून ठेवायला नाही लावत असेल तुम्ही तर एवढं तर म्हणता ना हो हे कपडे घड्या करू नये, याला प्रेस करून द्या. प्रेस करायला कोण? कलियुग असो. पण हे सगळं करताना मात्र एक स्मरण ठेवायचं, हे सगळं करत आहात पण ते करताना मात्र आपण एक स्त्री आहोत आणि त्या स्त्रीचं मात्र सौंदर्याचं लेणं, आणि ते म्हणजे आपल्या सर्वांच्या कपाळावरती असलेलं गंध म्हणा, ज्यांनी लावलं असेल, काही नाही दिसतात असेच दिसतात. गंध आहे, टिलक आहे, कुंकू आहे, जे काही लावत असेल, चंदन, दायावती, गोपीचंदन प्रत्येकाने धारण करा. वाटलं पाहिजे ना इथे आलेत काही असेच आले ना, लावा चंदन. नसेल कोणाकडे चंदन, दारावती गंध असेल, गोपी चंदन ते लावा. नसेल तर तिलक येते, लाल अश्वगंध लावा, कुंकू लावा, जे असेल ते तर लावा. आपल्याकडे जे आहे काही काही असेच लावलं पाहिजे. का लावलं पाहिजे? कारण अध्यात्म सांगते स्नानम दानम तत्. बघा स्कंद पुराणात वर्णन आहे, मी आपल्या मनाचं सांगत नाही. स्नानम दानम, स्नान दान करायचं असेल एवढंच नाही, कोणतंही कार्य करा. तपो होमो, तप होम, देवता पितृकर्मच, देवतेचं किंवा पितरांचं कर्म. यत् सर्वं निष्फलम याती, सगळं काही निष्फल होईल कधी? ललाटे टिलकम विना, कपाळावरती जर टिलक नसेल तर सगळं केलेलं निष्फळ. मग ते जप तप हवन हवन विधी पूजा आरती महाआरती की पितृपूजा असो कोणतंही असेल आणि कपाळावरती गंध नसेल, चंदन नसेल, कोणताच टिळा नसेल तर ते व्यर्थ. असं मी नाही, स्कंद पुराण सांगतंय, शास्त्रात वर्णन आहे. आणि याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल, अध्यात्मात सांगितलं, आता विज्ञान सांगतंय
विज्ञान सांगते की कपाळावरती तिलक धारण केला इथं काय आहे 7 चक्र आहे एवढं तर माहिती आहे ना या 7 चक्रातलं इथं कोणतं आहे नाही माहिती अरे बाप हरकत नाही माहिती तर मी आली ना आज्ञा चक्र आहे तिसरा नेत्र कुठे आहे बघा भोले बाबांचा दिसतंय इकडलं नसेल दिसत तर साक्षात भोले बाबा आहे उभे तिसरा नेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कंद टिलक धारण करतो आपण का कारण तिथे लावलं टिलक चंदन लावलं तर मस्तकाला थंड ठेवते एवढंच नाही तर कुंकू लावलं पारदर्शी आहे आणि त्यामुळे मात्र आपल्या सर्वांच्या शीतलता आली म्हणजे एकदम राग येणार नाही क्रोध येणार नाही भनभन करणार नाही एवढंच नाही तर काही काहींचे डोकं दुखते ना सतत चंदन लावून बघा शांत थंड झाल्यासारखं वाटतंय दुखण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात दुखणं वेगवेगळं असते आता ते नेमकं आहे कोणतं याच्यावरती डिपेंड आहे एवढंच नाही तर ते धारण केलं कोणी मुक्का लावतंय अष्टगंध लावतंय त्या ठिकाणी लावलं तर तिथे काही ग्रंथी आहेत त्या ग्रंथीतनं मात्र हार्मोन्स सिक्रेट होतात आणि त्या हार्मोन्सचं नाव आहे जे पिनियल आणि पिट्युटरी ग्लँड्स म्हणतो ग्रंथी त्या ग्रंथीतलं हार्मोन सिक्रेट होते आणि ते काय करते तर आपल्या बुद्धीला आपल्या ब्रेनला चालना देते आणि सकारात्मक विचार मात्र आपल्याला स्फुरतात म्हणजे विचार येतात का धारण केल्याने म्हणून करा भारतीय संस्कृती आहे म्हणून करा अनेक आणखी पुढे सांगता येईल बीटा अँडोफिन आणि सेरोटोनिन नावाचं हार्मोन आहे ज्याचा स्त्राव होतो आणि त्याच्यामुळे ते आपल्या शरीराला एवढंच नाही तर मेन महत्वाचं आहे इकडं आपलं सगळं इंजन आपलं आणि या इंजन मध्ये मात्र काय करायचं आणि काय करायचं नाही याचं जे करंट देते की नाही त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्हिटी क्रिएट करते सकारात्मक ऊर्जा प्रदान करते म्हणून तरी धारण करा म्हणून बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील कपाळावरती प्रत्येक फोटो बघा कोणत्या तरी फोटोत छत्रपती शिवाजी महाराज विना चंद्रकोरचे दिसले का हो चंद्रकोर नसली तरी आडवा उभं काहीतरी चंदन असेल पण प्रामुख्याने बघितलं असेल चंद्रकोर आहे एवढंच नाही तर देवादिदेव महादेव पहा त्रिपुंड लावलेला आहे हे सगळे इथे देवादिदेवांचे फोटो तर आहेत पांडुरंगाकडे पहा सुंदर अशी चंदनुटी परिधान केलेली आहे माऊलीगुरु ज्ञानोबारायांकडे पहा तुकोबारायांकडे पहा नगाजी महाराजांकडे पहा चला आता तुम्ही आता गजानन महाराजांच्या दर्शनाला गजानन महाराजांकडे पहा जगन्नाथ महाराजांकडे पहा काय शिर्डीच्या साईबाबांकडे पहा किती की धज आहे तुम्ही पहा संत महंत देवाधिकांनी तेच केलं आणि म्हणून आपल्याला ते करायचंय तर चला हे मात्र आपण आचरण करू विक्षेप त्यात काही असतात केल्यानेच खूप होते का पण आपली संस्कृती आहे आपण ज्या धर्मात जन्माला आलोय एवढंच नाही तर आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि तो खरा एक धर्म तो चालला की निश्चित जीवन सुखकर झाल्यावर राहणार नाही आणि तिलक सांगायचं होतं बघा इथे उभे आहेत पार्वती माता आहे की नाही आता टिळा आता कुंकू गेलं आणि काय झालं कुंकू आल्या गेल्या कुंकवाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या कुंकवाल्या गेल्या टिकली वाल्या आता
पात्रमल्या भिंती साऱ्या सुवासिन पात्रमल्या भिंती साऱ्या सुवासिन वाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या वाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या मधुमधल्या भिंती साऱ्या सुवासिन निराल्या मधुमधल्या भिंती साऱ्या सुवासिन निराल्या वाल्या गेल्या टिकली वाल्या कुंकुवाल्या गेल्या टिकली वाल्या पात्रमल्या भिंती साऱ्या सुवासिन पात्रमल्या भिंती साऱ्या सुवासिन वाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या वाल्या गेल्या टिकली वाल्या आल्या पात्रमल्या भिंती साऱ्या सुवासिन पात्रमल्या भिंती साऱ्या सुवासिन काय म्हटलो यांनी? हे काय गाजातलं प्रमाण होतं का माझ्यातलं? काय कुंकुवाल्या गेल्या आता काय आल्या टिकल्या आल्या आणि मग त्या काय टिकल्या लावते महाराज. टिकली तर टिकली नाही तर असं हुकली म्हणतात. कशाचं प्रतीक आहे टिकली? कशाचं? सौभाग्याचं प्रतीक आहे तुमच्यासाठी. मग तुम्ही काढता आणि काढल्यानंतर काय आरशाजवळ सौभाग्यवती भव कोण ड्रेसिंगचा आरसा कपाटाचा आरसा काढली सौभाग्यवती भव कोण बाथरूमची भिंत लावते त्या बाथरूमच्या भिंतीला बाथरूमच्या भिंतीला टिकल्याच टिकल्या नाही. मान्य करते मी. काही महिला मंडळी म्हणतील की कुंकू लावलं काही ॲलर्जी होत आहे नाही असे काही म्हणतील. तर कुंकू जर का केमिकल युक्त असेल तर निश्चित मात्र खाज झाल्याशिवाय ॲलर्जी झाली किंवा डाग पडल्याशिवाय राहणार नाही. पण ते ओरिजिनल कुंकू असेल हळदीपासून बनलेलं तर त्या कुंकवापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही. असो चला तर शृंगार सुंदर असा मात्र नियमित पार्वती माता करायची आणि पार्वती मातेच्या कपाळावरती देखील टिलक असायचा. आणि एक दिवस मात्र काय तर या पार्वती माता नियमित प्रमाणे भोलेबाबांना तर सांगितले. भोलेबाबा गेले भ्रमण करायला आणि मग पार्वती माता स्नान करायला बसल्या. पार्वती माता स्नान करायला बसल्या आणि तेवढ्यात मात्र सांगितलेलं होतं काय भोलेबाबांनी प्रवेश करायचा नाही. आणि भोलेबाबांनी प्रवेश करायचं नाही. पार्वती माता स्नान करताय आणि स्नान करता करता मात्र भोलेबाबा आपला कार्य पूर्ण करायला गेलेले आहे आणि इकडे पार्वती माता स्नान करते आहे. सुंदर असा प्रसंग आहे. आपण श्रवण करू पण तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने देवादिदेव महादेवांचं सुमिरण करू. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव जटाधरा 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 हरे हर भोले नमः शिवाय शिवाय धरा शिव शिवाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमो पार्वती पते हर हर. आणि मग काय इथे पार्वती माता स्नान करते आणि तेवढ्यात पार्वती मातेने काय केलं होतं, स्वामींनी सांगितलेलं होतं की कार्तिकला मात्र तू आंघोळ करताना, तू स्नान करताना काय करशील, मला संकेत देण्याकरता ठेवशील म्हटलं होतं की नाही, की विसरल्या. आणि जसं म्हटलं तसं पार्वती मातेने केलं होतं. कार्तिक चिन्ह मात्र मी स्नान करते बाळा, तोपर्यंत तू मात्र लक्ष ठेव, कोणीही आलं तरी आतमध्ये येऊ देऊ नको, तसं सांगितलं. पण कार्तिक जी आहे वडिलाचे लाडके आणि वडिलाचे लाडका असलेले क्रूर की बाबा किती दुरून दिसू द्या, हो बाबा आले तर कसं करते, लगेच धावत 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 बाबा बाबा पप्पा पप्पा काय म्हणत असेल ते म्हणत आणि ते म्हणत म्हणत काय करते, वडिलांच्या जवळ जाते की नाही. आणि वडिलांच्या जवळ गेलं की मग वडील मात्र लहानसा मुलगा असेल तर त्याला सुंदर असे कडीवर उचलून धरतात. आणि तेच केलं देवादिदेव महादेवांनी. लगेच वडिलांना बघितलं आणि कार्तिकजी मात्र काय तर धावत 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 गेले वडिलांजवळ आणि भोले बाबांनी घेतलं कडेवर आणि भोले बाबा निघाले कुठं, पार्वतीकडे. आणि कार्तिकजी मात्र कुठे तर भोले बाबांच्या कडीवर आहे. हे मात्र लगेच जसा प्रवेश जसा केला पार्वतीने बघितलं, पार्वती माता उभ्या झाल्या आणि मग मात्र लगेच वस्त्र परिधान तर आहेच आणि विचारलं होतं, हो स्वामी तुम्ही आज कसे काय, पार्वती माता विचारताय. तेव्हा भोले बाबा म्हणतात, मी भोळा, मी तुला पहिलेच म्हटलं होतं ना, संकेत ठेव काहीतरी द्यायचा. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, हात तुकला असेल ना. तेव्हा मात्र पार्वती माता म्हणाल्यात काय, मी या कार्तिकला तर ठेवलं होतं ना, यालाच तर सांगितलं होतं, बाच नाही तर कोणीही सेवक आला, कोणीही शिवगण आले तरी, नंदी आला, भृंगी आला, शृंगी आला तरी कोणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, सांगितलं होतं. आणि तरी देखील मात्र या कार्तिकच्या काही लक्षात राहिलं नाही. आणि मग भोले बाबा म्हणाले, मी तर बोलाव, घेतलं कार्तिकला कडेवर आणि आले. मग मात्र पार्वती मातेला संकोच निर्माण झाला, कदाचित मी या बाळाला मात्र जन्म दिलेला नाही आणि त्यामुळे कदाचित हा माझा ऐकत नसेल. कारण एक दोनदा नाही तर असं अनेकदा घडलं. कार्तिक आले की बाबांसोबत मात्र हात धरून, कधी कमरेवर बसून, कधी डोक्यावर बसून मात्र कुठं आतमध्ये. आणि मग मात्र पार्वती मातेला नेहमी कार्तिक असा करतोय आणि म्हणून कार्तिकला मात्र पार्वती मातेने जवळ घेतलं आणि कार्तिकला पार्वती माता छान समजावून सांगते, अरे बाळ तुला सांगितलं ना, मी सांगितलं तुला समजायला येत नाही का, समजत नाही का, मग माझ्या आज्ञेचं तू पालन का करत नाहीस. कार्तिक म्हणाला, आई हरकत नाही, मी पुन्हा करेल. आणि मग मात्र पुन्हा कार्तिकजींना सांगितलं आणि कार्तिकजींना चांगलं समजावून सांगितलं. पण तरी पुन्हा तेच घडलं. काय, धावत धावत गेला, भोले बाबांनी पकडला आणि आला.
मग पार्वती मातेने कार्तिकला मात्र समजवता रागाच्या भरामध्ये ते तीन महाराज एक लावून आणि जसं मात्र कार्तिकला मारलं कार्तिकजी रडायला लागले आणि इकडे पार्वती मातेला देखील सहन झालं नाही. पार्वती माता देखील रडायला लागल्या. का हा कार्तिक मात्र माझा पुत्र असूनही नसल्यासारखं वागतोय, माझ्या आज्ञेचं पालन करत नाही आणि म्हणून मात्र खंत वाटली आणि परिणाम इकडे मात्र आई रडते आणि दुसरीकडे मात्र मुलगा रडतो आहे. आणि असं रडता मात्र आईच्या मनात आलं की कार्तिक काही आपलं ऐकत नाही, मग काय करावं. तर स्नानाला बसलेले आहे आणि नेहमीचा हाच प्रसंग घडतोय. त्यापेक्षा मग काय तर स्नान केलं आणि स्नान करता सुंदर अशा आपल्या शरीरावरती असलेलं जे उठणं लावून स्नान करायचं ते उठणं काढलं आणि त्या उठणाचा सुंदर असा मग आकार देऊ लागल्या. त्यांना स्मरण झालं की माझ्या मात्र पतीने सांगितलेलं होतं, देवादिदेव महादेवाने सांगितलं की तुला ज्या वेळेला वाटेल तर तू काय कर, सुंदर अशी निर्मिती कर बाळाची आणि कशाची कोणत्याही वस्तूपासून कर. मग काढलं तो शरीरावर असलेलं उठणं आणि म्हणून आपण म्हणतो मुळापासून ते उठणं लावायच्या आणि उठण्याला मात्र सुंदर असा आकार दिला पुत्राचा आणि पुत्राचा आकार देऊन मात्र त्यामध्ये प्राण पोचले, प्राण प्रतिष्ठापना केली आणि मग काय तर स्वप्राण आदिशक्ती जगत जननी आहे ती आणि तिने मात्र आपलं प्राण त्या बाळाला अर्पण केले आणि मग काय तर सुंदर असा बालक जन्माला आला. हळूहळू तो मोठा व्हायला लागला आणि एक दिवस मात्र आई हा बाळ तर जो बनवलेला आहे उठण्याचा त्याच्यामध्ये प्राण ओतलेले आहे आणि तो सुंदर असा बालक मात्र दैदिप्यमान तेज चेहऱ्यावरती मुख कमलावरती आहे आणि तो मात्र आईला विचारतात, आई माझं नाव काय. त्या वेळेला मात्र आईने बाळाला सांगितलं तुझं नाव विनायक. बोलिये विनायक भगवान की. आणि विनायक ठेवला आणि हा विनायक मात्र आईने सांगितलेलं कार्य ऐकतोय. आईने सांगितलं बाळा तू काय कर, मी स्नानाला बसली की कोणीही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. जसं पार्वतीने सांगितलं आज्ञाकारी होता विनायक आणि म्हणून या विनायकाने काय तर ऐकलं आईचं आणि आई मात्र स्नानाला बसल्या आणि आई स्नानाला बसल्या आणि सांगितलं काय कर, तू दारावरती मात्र उभा राहा आणि लक्ष दे कोणीच येणार नाही. आणि मग हा विनायक इकडे तिकडे मात्र अगदी येरझाऱ्या मारू लागला, चक्कर मारत आहे इकडे तिकडे. कोण विनायक, कोणी येते का कोणी जाताय का पाहत आहेत आणि आलं तर काय करायचं, आईने सांगितलं की अडवायचं आणि आईने सांगितलं अडवायचं आणि म्हणून मात्र ते त्याच्या बाळाच्या लक्षात आहे विनायकाच्या. आणि विनायकाने बघितलं की दुसरं कोणी आलं नाही पण भोले बाबा मात्र नंदी शृंगी सोबत आलेले आहे आणि भोले बाबांना आलेलं पाहिलं आणि बाबाला म्हटलं काय त्यांना कुठं माहिती होतं विनायकाला की आपले भोले बाबा आहे. म्हणून विनायकाने बघितलं आणि थांबले आणि मग काय तर भोले बाबा म्हणतात विनायकाला. त्यावेळेला मात्र देवादिदेव महादेव आहेत, विनायकाला कुठे माहित. विनायकजी म्हणाले तुम्ही कोणाला आत जाऊ देणार नाही कारण माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की मी स्नानाला बसले तर आत कोणाला येऊ द्यायचं नाही म्हणून मी कोणालाच आतमध्ये जाऊ देणार नाही. मग महादेवांनी विचारलं अरे तू जाऊ देत नाही ठीक आहे पण तुझं नाव काय. तर हा पुत्र सांगतो आहे माझं नाव विनायक आहे. वडिलांना संभ्रमच पडला
वडील म्हणाले थांब जरा, मला अर्जंट मीटिंग घ्यायची आहे. शिर धडा वेगळं केलं आणि जागी जगत प्राण विनायक झाले. आई पार्वती माता मात्र धावत गेल्या. काय अनर्थ घडलंय? रक्तबंबाळ झालेला आहे बाळ. नसेल दिसत खाली तर वर करायला हो, असू द्या. रक्तबंबाळ झालेला आहे आणि मग काय आई मात्र बाळाला कुरवाडते, माझं बाळ काय झालंय याला. आई सर्वत्र आकांत करते आहे, माझ्या बाळाला मारलंय, कोण आहे? आणि बघतायत तर देवादिदेव महादेवांचा त्रिशूल मात्र रंगलेला दिसतो आहे. लक्षात आलं देवादिदेव महादेवाने हे कृत्य केलं. पार्वती मातेचा मात्र क्रोध अनावर होईल. नेत्रातून अश्रुधारा वाहलेल्या पार्वतीच्या, पार्वती माता रडू लागल्या. आणि मग इकडे देवादिदेव महादेवांना कळालं की आपण सांगितलं होतं पार्वतीला की जन्म पुत्राला द्यायचा असेल तर कसा द्यायचा आहे, आणि म्हणून तिने जन्म दिलेला हा पुत्र, तिने मात्र प्राण ओतून निर्माण केलेला हा बाळ विनायक माझ्याकडनं क्रोधात मात्र हे कृत्य घडलेलं आहे. आणि म्हणून देवादिदेव महादेवांना लक्षात आलं की ही मात्र साधारण नाही, ही जगत जननी, जगत स्वरूपिणी, जगत आधारिणी जगदंबा कधी कालिका अवतार धारण करेल याचा नियम नाही. आणि हिला क्रोध आला आणि ही कालिका झाली तर माझ्या छातीवर पाय द्यायला मागं पुढं पाहणार नाही. आणि म्हणून मात्र भोले बाबांनी लगेच सांगितलं जा शिवगणांना, जा म्हणे. गेले आणि सांगितलं जो कोणता पशु तुम्हाला दक्षिणेकडे मुख करून झोपलेला दिसेल त्याला मात्र जाऊन आणा. का? कारण दक्षिण दिशा ही असुरांची दिशा आहे आणि या असुरांच्या दिशेने मात्र पाय करून झोपू नये. म्हणून तुम्ही बघितलं असेल झोपताना उत्तर दिशेला अनेक करतात, हो, पूर्वेलाही करतात, पश्चिमेलाही करतात. याच्या मागेही कारण आहे. पण दक्षिण दिशेला पाय करून झोपत नाही. आणि जो दक्षिण दिशेला, कारण दक्षिण यमाची दिशा सांगितलेली आहे, आणि म्हणून या दिशेने कोणी पाय करून असेल तर त्याला मात्र करा, उचला, त्याला आणा. आणि मग त्या दिशेने पाय करून होते कोण? एक हत्तीचं पिल्लू आहे आणि ते मात्र त्या अवस्थेत झोपलेलं आहे, त्याच्याजवळ कोणीच नाही. शिवगणांनी त्याला आणलं, कारण दक्षिण दिशा यमाची दिशा, आणि ते मूग आणलं कशाचं? हत्तीचं. आणि हत्तीचं मूग आणून मग या विनायकाला मात्र स्थापित केलं. आणि मग काय तर पुन्हा सुंदर अशी देवादिदेव महादेवांच्या हातून काय सुटलेलो, देवादिदेव महादेवांनी पुनश्च मात्र या विनायकाला जीवित स्वरूपामध्ये केलं. आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि पार्वती मातेलाही आनंद झाला की माझा बाळ मात्र जीवित आहे. आणि मग उठून उभे झालेत विनायक. आणि या विनायकाला मुख लावलेलं आहे कशाचं? हत्तीचं. आणि म्हणून नाव पडलं गजानन. नमो नमः. हे गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. हे गजानन नमो नमः. हे गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. श्री 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 गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. हे गजानन नमो नमः.
गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन महाराज की विनायक भगवान की नमः पार्वती पते हर